उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या नावानं सीबीएसई शाळा सुरू झाली आहे। ही शाळा रायगडच्या माणगावामध्ये सुरू करण्यात आली आहे। शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी मंत्री भरत गोगावले, उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर भरधाव जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाने डंपरला मागून धडक दिली आहे। या अपघातात 5 पर्यटकांसह चालक जखमी झालाय। ही धडक इतकी जबरदस्त होती की डंपरची दोन्ही चाके तुटली असून ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आदळली। चालकाला झोप लागल्यामुळे अपघात घडल्याची माहिती समोर येते। अलिबाग वडखळ मार्गावर पडलेल्या खड्ड्यात वडाचं झाड लावून अलिबागकरांनी त्याचं पूजन केलंय। वटपौर्णिमेच्या निमित्ताने हे अनोखे आंदोलन करून अलिबागकरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधलंय। प्रवाशांना आता थेट रेल्वेतून कार घेऊन कोकणामध्ये जाता येणार आहे। कोकण रेल्वेच्या या भन्नाट योजनेमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे। कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता रो रेल्वे सुरू केली जाणार आहे। यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आता 4 चाकी वाहने रेल्वेतून नेता येणार आहे।